इथे बघा हे सोयाबीन आहेत ना, छोटे छोटे सोयाबीन आहेत. तर हे आधी मी उकडून घेतलेत. 10 मिनटं पाण्यामध्ये उकळता ठेवले होते हळद आणि मीठ टाकून. आणि त्याच्यानंतर हे मी तव्यावरती थोडंसं तेल टाकून याच्यामध्ये परतून घेते. त्याच्यामुळे त्याचा जो उग्रपणा असतो ना सोयाबीनचा तो निघून जातो. बघा, आणि त्यामध्ये थोडंसं तिखट टाकलेलं आहे. त्याचा उग्रपणा यामुळे निघून जातो. तर छान असं ह्याला आपण 3-4 मिनटं भाजून घ्यायचं आहे. आता याचं साधं सोपं वाटण आहे ते म्हणजे मी इथे मोठा एक कांदा घेतला आहे आणि 2 टोमॅटो घेतले आणि इथे आलं लसूण आणि मिरची घेतलेली. एकच मिरची घेतली आणि 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर याचं वाटण करून घ्यायचं. आता आपण हे सर्व यामध्ये घालूया. कांदा, आणि याच्यामध्ये अजून एक आपल्याला पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे ओलं खोबरं घालायचं आहे. 1-2 छोटे चमचे. तर आपण याला आता वाटून घेऊया. अशी मस्त बघा ग्रेव्ही झाली आहे. अशी बारीक करून घ्यायची आणि आपला मसाला रेडी आहे. आता यामध्ये फक्त आपल्याला काही मसाले घालायचे सुके. त्यानंतर आपली मस्त अशी सोयाबीनची चमचमीत भाजी रेडी होईल. तर आपण चला स्टार्ट करूया. तेल तापलं आहे, त्यामध्ये टाकायचं आहे जिरं आणि त्यानंतर आपण यामध्ये वाटण टाकायचं. आता हे जे वाटण आहे त्याला आपण मस्त असं शिजवून घ्यायचं आहे कारण हे सर्व कच्चं आहे. तर आपण डायरेक्टच प्युरे केलेलं आहे ना, तर आपण याला छान आधी शिजवून घेऊया तेल सुटेस तोपर्यंत. त्यानंतर आपण त्यामध्ये सर्व मसाले घालायचे. तर आपण त्या आधी यामध्ये मीठ टाकूया. आता मीठ घातलं आहे याच्यामध्ये. आता ही आपण ग्रेव्ही शिजू देऊया. 10 मिनटं याला आपण शिजू द्यायचं आहे छान तेल सुटेसपर्यंत. बघा मस्त असं आपला कांदा टोमॅटो ही पेस्ट केलेली होती ती अशी छान अशी आटलेली पण आहे बघा, म्हणजे ती छान शिजलेली आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला बेसिक मसाले घालायचे. थोडीशी हळद घालायची, लाल तिखट घालायचं, धणे जिरे पूड घालायचं. आता याच्यात घालायचं आपण रंगाची लाल मिरची पावडर. याने रंग खूप छान येतो. याच्यामध्ये घालायचा आहे चिकन मसाला. ह्यात घालायचा आहे गरम मसाला. चिकन मसाला घातला तुम्ही, गरम मसाला नाही घातला तरी चालेल. मी ते घालते थोडासा. मस्त असा सुवास दरवळतो बघा. तेल एकत्र सुटलेलं आहे त्याला आणि मस्त अशी आपली जी ग्रेव्ही आहे ती सुद्धा झालेली आहे. तुम्ही ग्रेव्ही किती छान अशी शिजवता याच्यावरती पण चव डिपेंड असते पदार्थाची. तर हे आता सुखे मसाले घातलेत ते थोडेसे शिजू दे. इथे पाणी उकळत ठेवलं आहे, उकळतं पाणी द्यायचं आहे आपल्याला. यात आपण घातलेले आहे सोयाबीन घातलेले आहेत जे आपण मगाशी परतून ठेवले होते. ही तुम्ही अशी सुकीसुद्धा भाजी डब्यात देऊ शकता आणि ग्रेव्हीवाली सुद्धा करू शकता. दोन्ही छान लागते या मसाल्यामध्ये. यात आता गरम पाणी ओतायचं. आणि आता छान आपण याला शिजवून घेऊया. 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर मग ते सोयाबीन आहे ते पाण्यासारखे लागतात, एकदम पचपचीत लागतात. त्याच्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही. असं बघा मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे ग्रेव्हीसाठी. आणि वरून आपण थोडीशी आता वरतून कोथिंबीर घालूया पहिलं. आणि याला 10 मिनटं शिजू देऊया झाकण ठेवून. बघा 10 मिनटं अशी मस्त भाजी शिजवली तरी पण आली आहे त्याला वरती झाकण काढल्यानंतर. किती सुंदर दिसते भाजी, खूप मस्त लागते. त्याहूनही मस्त लागते. तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, खूप छान लागते. आता यामध्ये आपण शेवट घालायचं आहे ते म्हणजे कसुरी मेथी. कसुरी मेथी घालायची आहे थोडीशी. आणि मस्त अशी भाकरीसोबत, पराठ्यांसोबत
आणि चपातीसोबत भातासोबतसुद्धा ही मस्त अशी छान ग्रेव्ही लागते आणि भाजी लागते. मुलं तर आवडीने खातील अशी छान टेस्ट आहे त्याची. तर असे आपण याला थोडीशी आता उकळी देऊया. भाजी झाली आहे. आता आपण यावरती कोथिंबीर घालूया. अप्रतिम असा सुगंध दळवतोय भाजीचा. अशी मस्त अशी थपथपीत भाजी केलेली आहे. अशा कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही भाजी करा तर सोयाबीन असे हे पचपचीत लागणार नाही आणि खूप अशी मस्त भाजी होते. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.